कोकणात शिमगा असा साजरा होतो की शेवटपर्यंत बघा. कोल्हापुरातून कोकणात आलोय आणि शिमग्याची खरी परंपरा तुमच्यासाठी दाखवणार आहे. आज सकाळी 5 वाजता घरातून बाहेर पडलो. सगळ्यात पहिला स्वामींचा आशीर्वाद घेऊन आणि थेट कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू केला. कोल्हापूर ते कोकण रस्ता म्हणजे भारी. थोड्याच वेळात आम्ही आंबा घाटात पोहोचलो. इथंच थांबून नाश्ता केला आणि पुढचा प्रवास सुरू केला. आंबा घाटातून जवळपास 1 तासाचा रस्ता पूर्ण जंगलातून जातो. असा प्रवास केला की कोकणाची खरी मजा कळते. शेवटी गावात पोहोचलो. घरी गेल्यावर आजी खूप खुश झाली. लगेच थोडं आवरलं आणि आम्ही थेट गावात गेलो जिथं शिमग्याची तयारी चालू होती. गावात भारी वातावरण होतं. सगळी मंडळी शिमग्याची तयारीत होती. कोण ढोल ताशांची तयारी करत होतं, कोण जंगलातून मोठमोठी झाड तोडून आणत होतं. हे एवढं मोठं झाड होळीसाठी आणलं होतं कारण इथं 8 ते 9 फुटाची होळी उभी केली जाते. ही परंपरा खूप वर्षापासून चालू आहे. आम्ही पण थोडी मदत केली. संध्याकाळी 6ला देवाच्या पालखीची तयारी केली जाते. गंगोबा देवाला गावाचा रक्षक मानतात. शिमग्याच्या दिवसात पालखी गावभर फिरवतात आणि सगळे गावकरी देवाला नमस्कार करतात. रात्रीचे 10:30 वाजल्या आता पालखीची तयारी झाल्या. रात्री साधारण 11 वाजता गंगोबा देवाची पालखी बाहेर निघली. ढोल ताशाचा आवाज, गावकऱ्यांचा उत्साह, पालखी नाचवत मंदिराच्या दिशेने जातो. महिला आपल्या घरासमोर पालखी आली की ओवाळतात, मानपान करतात. आजचा ब्लॉग इथंच थांबतो, पण खरी धमाल अजून बाकी आहे. पुढच्या ब्लॉग मध्ये होळी पेटवण्याचा आणि शिमग्याचा सगळ्यात भारी सोहळा दाखवणार आहे. म्हणून फॉलो करून ठेवा आणि पुढचा पार्ट चुकवू नका.